भेट या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करत असतो आणि त्यांचे व्यक्तिमत्वाचे जे पैलू आहेत, एक त्यांची विशेषता जी आहे तर ती आपल्या दर्शकांसमोर आणण्याचा आपण प्रयत्न करत असतो। आणि याच अनुषंगाने आज आपण दैनिक तरुण भारतचे समूह संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार जे महाराष्ट्राला सुपरिचित आहेत असे राजा माने साहेबांना आज आपण निमंत्रित केलं। माने साहेब, आपलं स्वागत ग्रेट भेट कार्यक्रमामध्ये। धन्यवाद। खरं तर राजा माने साहेबांची एकंदरीत जी सगळी पत्रकारिता आहे किंवा त्यांनी विविध दैनिकातून जे समर्थपणे सगळी जबाबदारी ही सगळी पार पाडली आणि ती दैनिक नावारूपास आणली, हा सगळा त्यांचा विषय। आणि त्यातही राजकीय विषयावरची त्यांची पकड किंवा राजकीय विषयांचं त्यांचं जे सगळं अवलोकन आहे ते महाराष्ट्राला एक चांगल्या पद्धतीने परिचित आहे। तेव्हा ग्रेट भेट या कार्यक्रमात आपण राजकीय विषयावरती तर आपण त्यांच्याशी संवाद साधणारच आहोत, पण याचबरोबर बाकीही अन्य विषय आहेत की जे आपल्याला राजा माने साहेबांकडून माहिती करून घेणं हे प्रत्येकाला आवडेल। तेव्हा याच अनुषंगानं आज आपण राजा माने साहेबांशी हा सगळा संवाद ग्रेट भेट कार्यक्रमाच्या माध्यमातून साधणार आहोत। माने साहेब, खरं तर राजकीय विषय तुम्ही म्हटल्यानंतर राजकीय विषय आलेच पाहिजेत, हे तर सगळं आहेच, पण याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न की ज्यांनी आभाळ कवेत घेतलं, ही पुस्तक लिहिण्याचीच एक संकल्पना सुचली कशी आणि काय पुस्तकातून हे सगळं मांडण्यात आलं ह्याच्यातनं? म्हणजे अगदी सगळं हे सगळं दैनिकांची जबाबदारी सांभाळत असताना वेळ मुळात मिळाला का हे सगळं करायला? नाही, मुळात पत्रकार म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या भागात राज्यातल्या काम करत असताना वेगळं काम करणारी माणसं, मोठी माणसं की ज्यांना राज्य ओळखतो, महाराष्ट्र ओळखतो, अशांचा माझा संपर्क आला आणि त्या संपर्कातून मला वेगळे अनुभव, मग स्वर्गीय विलासरावजी असतील, आर आबा असतील किंवा आपले तात्याराव लहाने असतील, या सगळ्या मंडळींच्या सहवासात जे काही त्यांच्यातलं वेगळेपण बघायला मला मिळालं की जे महाराष्ट्राला माहीत नाही, अशा अनेक गोष्टी त्या महाराष्ट्रापुढं आल्या पाहिजेत या उद्देशानं मी हे पुस्तक लिहिलं। आणि हे लिहित असताना सर्व क्षेत्रातली मान्यवर मंडळी यात असावी असा प्रयत्न केला आणि त्यातला मजकूर किंवा त्यातले विषय हे अपरिचित असल्यामुळे लोकांना ते आवडले असं आता दिसतंय। नाही, पण एकंदरीत सगळं हे वेळापत्रक साधलं कसं काय गेलं की जी जबाबदारी आहे ती तर सगळी आहेच आहे आणि त्यातनं मग एखादं पुस्तक लिहिणं आपण नाही, आपलं साधं ग्रामीण भागात आपली म्हण आहे, आवड असली की सवड मिळतेच, त्या पद्धतीनं एक पॅशन म्हणून, एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणूनच मी ज्यांनी आभाळ कवेत घेतलं या पुस्तकाकडं अगदी सुरुवातीच्या काळापासून पाहिलं। यात सर्वात महत्त्वाचं नितीन खिलारे हा सोलापूरचा चित्रकार की ज्याच्या पुस्तकाला राज्यातल्या मान्यवरांची या पुस्तकात जी व्यक्तिचित्र आहेत ते नितीन खिलारेंची आहेत आणि नितीन खिलारेंसाठीही एक मोठं व्यासपीठ निर्माण करू देण्याची संधी मला अगदी पहिल्या दिवसापासून, ज्या दिवशी नितीन खिलारेंची आणि माझी भेट झाली, त्यांची मी चित्र पाहिली, त्याचवेळी मी ठरवलं होतं की बाबा माझं ज्या वेळी व्यक्तींविषयी मी लिहीन त्यावेळी खिलारेंच्या चित्रांना आपण चांगल्या पद्धतीनं स्थान देऊ आणि ते ठरलं। आणि या पुस्तकाचे प्रकाशक आपल्या सर्वांचेच मित्र संतोष पवार आणि दत्ता थोरे यांच्या प्रगती प्रकाशनच्या माध्यमातून हे पुस्तक प्रकाशित केलं। निश्चितच म्हणजे या पुस्तकाचं एक वेगळेपण, जेव्हा आपण हे सगळे विषय आपल्या डोळ्यासमोर येतात तेव्हा वेगळेपण या पुस्तकाचं आपल्या डोळ्यासमोर येतं। पण यावर आता मुख्य प्रश्न आहे की एकंदरीत राज्याची स्थिती, जी आजची राजकीय आणि सामाजिक स्थिती आहे महाराष्ट्राची, ती पाहिल्यानंतर काय वाटतं? खरं तर अनेक कालखंड आपण बघितले, पण आता मात्र असं कुठेतरी चालून येतं की प्रत्येकजण तसंच हे सगळं जे घडतं ते बघून अस्वस्थच आहे। नाही, कसं आहे, म्हणजे स्वातंत्र्यानंतर देश आणि महाराष्ट्राचा राजकीय सामाजिक चेहरा ज्या पद्धतीनं बदलत गेला, तो बदल जर आपण बारकाईनं पाहिला तर आपल्या हे लक्षात येईल
की राष्ट्रीय राजकारण आणि राज्यातलं राजकारण याचा परिणाम इथल्या राजकीय संस्कृतीवर झाला, परंतु आपली मूलभूत जी सामाजिक संस्कृती आहे त्याला कुठं बाधा आलेली नाही. आपण हे जे पाहतोय ते खरं तर मुळात जे आपण वेगवेगळ्या वाहिन्यांवरून आरोप प्रत्यारोप पाहतोय हेच रोजचं झालं. हां, हे रोजचं जरी झालं तरी मूलभूत जी मंडळी यात म्हणजे पडद्यामागं असतील किंवा कधी कधी पुढे येतात, त्यांचं मूलभूत व्यक्तिमत्व यांचं खूप मोठं आहे, यांचं कामही खूप मोठं आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत यांचं योग, त्यांच्या राजकीय भूमिका काहीही असतील, परंतु महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी, महाराष्ट्राची जडणघडण करण्यासाठी त्यांचं योगदान आहे. आज ही जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यातून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी, त्याचबरोबर पातळी सोडून बोलणं या गोष्टी सुरू झालेल्या आहेत आणि हे थांबवणं आपल्या हातात नाही असं तुमचं माझं मत बनलं आहे. परंतु कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा असते. ते आपण म्हणतो ना, अति तिथं माती. किंवा मला आठवतं स्वर्गीय विलासरावजी नेहमी म्हणायचे की कुठं थांबायचं हे ज्याला कळलं तो यशस्वी. तर राजकारणात देखील हे जे चाललेलं आहे हे कुठं थांबवायचं हे जर नाही कळलं तर जे चालू ठेवू इच्छितात त्यांचंच नुकसान आहे. समाजाचं आज आपण चर्चा करतो, प्रत्येकाविषयीची मतं ठरलेली आहेत, तुमची माझी. आपण जसं पत्रकारितेत म्हणतो की आपण काय दाखवतो काय छापतो हे वाचकांना, आज जमाना असा आहे की वाचकांना कळतं त्या ओळी मागचं अर्थकारण, राजकारण, समाजकारण हे कळतं. एवढं जागरूक समाज आज झालेलं आहे. पण साहेब हे अति झालं असं वाटत नाही का? आता जी सगळी परिस्थिती अति झाली, हे अति झाली आहेच ना, अति झाली आहेच ना. पण अति का झाली आहे या प्रश्नाचं उत्तर राजकारणात दडलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की या सगळ्या अशा वातावरणामुळं मूलभूत प्रश्नच आपले विसरत चाललेत की काय राजकारण्यांना, असं वाटायला लागतं. गॅस असेल किंवा महागाईनं इतकं उच्च पातळी आज गाठलेली आहे, त्याच्यावर देखील राज्यातल्या अर्थतज्ज्ञांनी, देशातल्या अर्थतज्ज्ञांनी अभ्यास करून काहीतरी सोल्युशन यापुढं येतं की आपणही श्रीलंकेच्या दिशेनं जाणार आहोत, अशा प्रकारची काळजी मात्र सर्वसामान्य माणसाला वाटल्याशिवाय राहणार नाही. मानेसाहेब, तुम्ही सामाजिक स्थितीला कुठं बाधा पोचलेली नाही असं म्हणताय, पण दिसून आपल्याला असं येतं की कुठंतरी एकमेकांकडं अशा पद्धतीने पाहणं जातीच्या दृष्टिकोनातून हा एक सगळा प्रकार वाढीस लागलाय. जात जात याच गोष्टी कुठंतरी डोळ्यासमोर येत चालल्या आहेत. आणि आपण अलीकडच्या काळात अगदी राज ठाकरेंचा तर थेट आरोप दिसून येतो आपल्याला की हा सगळा जातीवाद आमच्या महाराष्ट्रात वाढीस लागला. नाही, हे काय नवीन नाही ना. आत्ता ज्या प्रश्नांवरून गदारोळ होत आहेत हे नवीन नाही आहे. म्हणजे स्वतः राज ठाकरेच म्हणाले किंवा मुख्यमंत्री उद्धवजी देखील म्हणाले किंवा भोंग्यांचा प्रश्न हा बाळासाहेबांनी पूर्वीच तो हे केलेला होता. महाराष्ट्राला किंवा प्रशासनाला हा प्रश्न माहीत नाही अशातला भाग नाही, परंतु त्या प्रश्नाला फुंकर देण्याचं काम राज ठाकरेंनी केलं. आणि त्यामुळं ज्या त्या सिच्युएशनमध्ये कशा पद्धतीचं सामाजिक ज्याला आपण अभिसरण म्हणू किंवा त्याचे चर्चा म्हणू कुठल्या दिशेनं जाते त्यावर समाजाचं वातावरण अवलंबून असतं. आणि राज ठाकरेंच्या सभेनंतर आणि त्यांनी दिलेल्या अल्टिमेटम असेल किंवा नंतर चाललेली वक्तव्य असतील त्यामुळं वातावरणामध्ये जो बदल आपल्याला जाणवतोय तो अपेक्षितच आहे. आणि त्याच्यावर नियंत्रण आणण्याचं काम हे समाज नव्हे तर शासन आणि राजकारण्यांनीच करावं लागेल, नाहीतर हे दूषित वातावरण अधिक दूषित होत राहील. नाही, पण जे अगदी थेटपणे त्यांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादीच्या जन्मानंतर
या महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये अशा पद्धतीचं एक वातावरण तयार झालेलं आहे. हे पटतं का विधान त्यांचं, नाही की एकमेकांकडे असं जातीय दृष्टिकोनातून पाहणं, नाही, अशी एक परिस्थिती निर्माण केली गेली का राष्ट्रवादीकडनं? नाही, राजकारणामध्ये असे ज्याला आपण तर्कशास्त्राच्या आधारावर विश्लेषण करून आपण आरोप प्रत्यारोप कुणावरही करू शकतो, की बाबा उदाहरणार्थ किंवा एकीकडं काही लोक देवेंद्र फडणवीसांवर ब्राह्मणवादाचं आरोप करू शकतात, पण मराठा समाजाला आरक्षण पहिल्यांदा कुणी दिलं? फडणवीसांनी दिलं. त्यामुळं प्रत्येक जुन्या संदर्भाचा आधार घेऊन आपण तर्क लावून असं म्हणू शकतो, काही आरोप करू शकतो तार्किक याच्यावर. परंतु शरद पवारांची आजपर्यंतची जी वाटचाल जर आपण पाहिली तर त्या वाटचालीवरून आपल्याला त्यांच्या पुरोगामित्वाबद्दल कधीही शंका आलेली नाही महाराष्ट्राला. त्यामुळं ते जातीयवादी वातावरण घडविण्यात शरद पवार जबाबदार आहेत असा आरोप करणं ज्याच्या त्याच्या सोयीचं आहे, परंतु ते महाराष्ट्राला मान्य होईलच असं मात्र नाही आहे. आणि सर, ज्या पद्धतीची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली, हिंदुत्वाची भूमिका, हा काही मनसेचा पुनर्जन्म होतोय का? असं वाटतं का की पक्ष पुन्हा आता सावरेल, उभा राहील आणि शिवसेनेची तो जागा घेईल? नाही, तसं म्हणण्याचं धाडस आपण करू शकत नाही. त्याचं कारण असं की यापूर्वीही राज ठाकरेंच्या खूप मोठ्या सभा महाराष्ट्रानं पाहिलेल्या आहेत, किंबहुना त्याला दादही दिलेली आहे. परंतु त्यांच्या सभा, गर्दी, मिळणारा प्रतिसाद हा मतांमध्ये परावर्तित झाला आहे असं मात्र दिसलेलं नाही. त्यामुळं आपण शिवसेनेची जागा राज ठाकरे किंवा मनसे घेणार असं ठामपणे आज म्हणू शकत नाही. कारण त्यांच्या बोलण्यातनं रोग साधारण राष्ट्रवादीवरतीच त्यांची टीका दिसते, शिवसेनेबाबत फारसं ते बोलत नाहीत. नाही, शिवसेनेबद्दलही बोलतात ना ते, पण जास्त आपण बघितलं त्यांचं शरद पवार आणि राष्ट्रवादी हेच कुठेतरी टार्गेट असल्यावर का आताची परिस्थिती दिसते? नाही, ते त्यांची पॉलिटिकल स्ट्रॅटेजी असावी. या 2-3 सभा ज्या त्यांच्या झाल्या त्या राष्ट्रवादीला टार्गेट ठेवून केल्यात की काय, अशा प्रकारचा निष्कर्ष आपण पत्रकार काढू शकतो. परंतु ते उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर ही टीका करताना आपण अनेकदा पाहिलेलं आहे. म्हणजे एक आता हे महाविकास आघाडी सरकार आलं, भाजपला असं सुरुवातीला वाटलं की हे काही टिकणार नाही, 3 पक्ष एकत्रित आहेत, पण कुठेही संसारामध्ये तसं काही आपल्याला बेबनाव फार मोठा काही दिसून येत नाही की ज्यामुळे सरकार कोसळेल. भाजपाची अस्वस्थता वाढीच चालली आहे का ही? आणि अशाच प्रकारे हे महाविकास आघाडी सरकार भक्कम राहिलं एक 5 वर्ष अशाच पद्धतीनं, तर ही भाजपला पर्याय देणारी व्यवस्थाच आपण म्हणायची महाराष्ट्रात राजकीय व्यवस्था ही. आणि भाजपामध्ये ही सगळी अस्वस्थता दिसायला लागली का की आता आपण हात टेकलेत आणि हे सरकार काही कोसळणार नाही, पडणार नाही? अस्वस्थता तर कुठल्याही म्हणजे हातातोंडाशी आलेला घास गेल्यानंतर, म्हणजे संख्याबळाचा विचार केला तर शिवसेना आणि BJP या दोन्हीच्या संख्याबळावर राज्यात पूर्वेचेच सत्ताधारी सत्तेवर येणार हे असं गृहीतच धरलं जात होतं ना आकडेवारी ज्यावेळी समोर आली. आणि सर्वाधिक आमदार असलेला पक्ष आजही BJPच आहे. त्यामुळं त्यांच्यामध्ये की सत्तेनं हुलकावणी दिली ही खंत तर कुणालाही असणं स्वाभाविक आहे. परंतु त्यामुळं हात टेकलेत वगैरे असं काही मला वाटत नाही. नाही, पण जे सरकार पडण्याची जी एक भाजपाला सातत्यानं असं काही अपेक्षा होती की हे अंतर्गत, म्हणजे अगदी देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणतात अंतर्गत विरोधामध्ये पडेल,
पण तसं अजूनही कुठले चित्र आपल्याला दिसत नाही की महाविकास आघाडीमध्ये एक फार मोठा आंतरविरोध आहे आणि हे सरकार पडेल, नाही कसं अशी आहे, कुठली स्थिती नाही. कसं आहे, सर्वसामान्य माणसालाही हे माहीत आहे की महाआघाडी सरकारचा आत्मा हे शरद पवार आहेत आणि शरद पवारांची ठाम भूमिका आणि समर्थन जोपर्यंत या सरकारला आहे तोपर्यंत हे सरकार सुरक्षित आहे असं गणित सर्वसामान्य महाराष्ट्रातला माणूसही कुठल्याही जो अराजकीय आहे किंवा तो कुठल्याही पक्षाचा नाही तो सहज मांडून जातो ना. आणि त्यात तथ्यही आहे की आत्तापर्यंत अनेकदा आपण ऐकलं की आता सरकार जाऊ शकतं, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्याचं आपण माध्यमातून अनुभवलं, परंतु तसं घडलं नाही. त्याचं मुख्य कारण हे शरद पवार हे नावच आहे ना. आणि भाजपला हे पुढं अवघड जाईल का अशी स्थिती, ही जी आत्ताची स्थिती आहे? नाही, राजकारणात कधी काय अवघड जाईल आणि काय सोपं जाईल हे कधीही सांगता येत नाही. आपण महाराष्ट्राने तर म्हणजे जगाला आणि देशाला पहाटेचा शपथविधी दाखवलेलं आपलं राज्य आहे. त्यामुळं राजकारणात कधी आणि कुणाला काय जड जाईल अशी गणितं मांडणं चुकीचं ठरेल असं मला वाटतं. म्हणजे साहेब, खरं तर तुम्ही सर्व राजकीय परिस्थिती आत्तापर्यंत आपल्या राज्यातली सगळी जवळनं पाहिली. ज्या पद्धतीची वक्तव्य आता सध्या होत आहेत हे सगळं अगदी म्हणजे पातळी सोडून एकमेकांवरती बोलणं करणं, बरं यंत्रणांचा वापर म्हणायचा, केंद्रातल्या यंत्रणांचा वापर म्हणायचा, मग शेवटी राज्यातल्या यंत्रणांचा वापर होतानाच दिसतोय सगळा. जे काही राजकीय संकेत आहेत त्याचा कुठेतरी तो ऱ्हास होतोय का आपल्याकडं, किंवा हे सगळं आता सगळं संपवलं आणि सत्तेसाठी वाटेल ते हेच चाललंय का महाराष्ट्रामध्ये? सत्तेसाठी वाटेल ते म्हणण्यापेक्षा कसं आहे, मी आपल्याला सुरुवातीलाच म्हणालो की स्वातंत्र्यानंतर देशातल्या आणि राज्यातल्या घटनांचा परिणाम इथल्या राजकीय चेहऱ्यावर झाला की बाबा 1970 नंतर किंवा 1978 नंतर ज्यावेळी शरद पवार वसंतदादांना मुख्यमंत्री पदावरून घालून स्वतः मुख्यमंत्री झाले आणि जवळजवळ विभिन्न विचारसरणीच्या सर्वच पक्षांना एकत्र करून त्यांनी सरकार आणलं होतं. त्या वेळपासून आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणातली जी स्थित्यंतरं आहेत त्या स्थित्यंतराचा परिपाक म्हणजे आजची परिस्थिती असं म्हणायला देखील वावगं वाटणार नाही. कारण शेवटी एक दिवसात संस्कृती बदलत नसते, राजकारणातली असो किंवा अर्थकारणातली असो. त्याला एक काळ सातत्यानं घडत जाणाऱ्या गोष्टी आणि त्याचा परिपाक म्हणून आजची परिस्थिती आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. म्हणजे सर, आणखीन एक आपल्याकडं विषय चर्चेला येतो म्हणजे काँग्रेसची एकंदरीची स्थिती. म्हणजे देशातली स्थिती पाहिली काय किंवा राज्यातली, एकंदर आपण असं म्हणतो देशभरातच काँग्रेसची जी अवस्था केविलवाणी आहे. आज आपण म्हणतो की लोकशाहीमध्ये प्रबळ विरोधी पक्ष हवा आणि इथं मात्र काँग्रेस अगदी आपल्याला असं दिसतं की कुठेतरी कमकुवत होते. काँग्रेस पुन्हा एकदा असं काही उभारणं शक्य वाटतं का, किंवा नेमकं काँग्रेसचं चुकतं काय असंच आपण म्हणूया? काँग्रेसच्या नेतृत्वाचं सध्या चुकतं काय? नाही, मुळात काँग्रेसचं नेतृत्व विश्वासार्हता पक्षांनी गमावली आणि लोकांनी पूर्णपणे काँग्रेसपासून फारकत घेतली असं काही नाही. तसं म्हणजे संख्यात्मकदृष्ट्या राजकारणात निवडणुकीच्या निकालांचा जर विचार केला देशभरातल्या तर कुणी म्हणेल की काँग्रेस ही अगदी दुबळी झालेली आहे, हे खरं आहे. परंतु काँग्रेसनं या देशावर स्वातंत्र्यपूर्व काळापासून जो प्रभाव राखलेला आहे इथल्या समाजावर, राजकारणावर, तो कुणीही नाकारणार नाही. आजची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सामोरं जाऊन पक्ष बांधणी करण्याची क्षमता त्या पक्षाच्या नेतृत्वात राहिलेली नाही. परंतु काँग्रेसला देखील समृद्ध इतिहास आहेच ना. परंतु आजच्या काळाला नव्या पिढ्यांना आकर्षित करेल किंवा नव्या पिढ्यांना समजून घेईल अशा प्रकारची तत्त्वप्रणाली आणि बदल
स्वतः न दाखवल्यामुळं काँग्रेसची आजची अवस्था झाली आहे असं माझं मत आहे. मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो की आपले गणपतराव आभा, स्वर्गीय गणपतराव देशमुख, आबांची मुलाखत मी साधारण ते जाण्याच्या 2-2.5 वर्ष अगोदर घेतली होती आणि त्यांनी देशातल्या राजकीय परिस्थितीचं आणि मोदींच्या यशाचं विश्लेषण इतकं अप्रतिम केलं होतं की त्यांचं म्हणणं असं की या देशात विरोधी पक्ष हा स्वतःची धुण्यात गुंतला आणि भारतीय जनता पक्षानं मात्र या देशातल्या माणसाला नक्की काय पाहिजे याच्यावर काम केलं आणि त्यामुळं 2 खासदार असलेला पक्ष या देशाची निर्विवाद हुकमी सत्ता असलेलं संख्याबळ गाठू शकला. अशा प्रकारचं विश्लेषण गणपतराव आबासारखा माणूस करतो. याच्यावरून आत्मपरीक्षण हे या देशातले जे जुने पक्ष आहेत त्या सगळ्यांनीच करायची गरज आहे असं माझं मत आहे. वाणी साहेब, आता आपण एकंदरीत सगळं पाहिलं तर देशात म्हणजे आपण बघतो की सगळी प्रचंड प्रमाणातली महागाई, म्हणजे अगदी गॅस सिलेंडर 1000 गेलं किंवा पेट्रोल जे आहे ते आपण बघतो की 150-200 असे सगळे वाटचाल. इतकी सगळी महागाई भडकत असताना जनता मात्र शांत आहे. राजकीय पक्ष कदाचित ते सगळं गदारोळ करतायत किंवा त्याच्यावर ते आवाज उठवत आहेत, पण लोक मात्र याच्यामध्ये सहभागी नाही आहेत. हे काय कारण आहे का? म्हणजे लोकांना आता अपेक्षाच कुठल्या राहिल्या नाहीत सरकारकडनं? नाही, कसं आहे, राष्ट्रीय पातळीवर पर्याय दिसत नाही लोकांना समोर की 2014ला जे राजकीय परिवर्तन आपल्या देशात झालं, खूप मोठ्या प्रमाणात झालं की मोदी लाट या देशात आली आणि त्यानंतर या देशात मोदींना किंवा भारतीय जनता पक्षाला समर्थ पर्याय देऊ शकेल असं नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर विरोधक म्हणून उभं राहू शकलेलं नाही, हे कटू सत्य आहे. आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसाला पर्याय दिसत नसल्यामुळं की जे आहे ते उत्तम अशा प्रकारची व्यवहारी भूमिका जी सर्वसामान्य माणसाची असते तीच भूमिका आज आपल्याला समाजात दिसून येते. आता मग हे अपयश कुणाचं म्हणायचं? म्हणजे जर हे निश्चितपणे विरोधी पक्षांचं अपयश आहे किंवा त्यांनी लोकांमध्ये विश्वास निर्माण करून की आम्ही भारतीय जनता पक्षाला समर्थ पर्याय देऊ शकतो हा विश्वास निर्माण करण्यात ते आज तरी अपयशी झाल्याचं दिसतं. राज्यांचे निकाल, आता पश्चिम बंगालचा निकाल, तो निकाल हा काय राष्ट्रीय चित्र बदलू शकेल अशा प्रकारचा निकाल नाही. ते यश हे ममता बॅनर्जींचंच यश आहे. ते राष्ट्रीय पातळीवर त्याचा परिणाम होऊन सत्तांतर होण्या इतपत प्रभाव त्या निकालाचा पडेल अशी परिस्थिती बिलकुल नाही असं माझं मत आहे. म्हणजे सर, जो काही प्रयत्न झाला की हे सगळे विरोधी पक्षांनी एकत्रितून मोठ बांधायचे आणि पर्याय द्यायचा, हे नुसते शब्द म्हणजे सगळे हवेत विरले अशाच पद्धतीचं वातावरण सध्या आहे. अशाच पद्धतीचं. आणि मध्यंतरी तेलंगणाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आले, त्यानंतर तर एक मोठी हवा केली गेली की आता सगळीच एकजूट होईल आणि समर्थ पर्याय भाजपच्या विरोधामध्ये अशी काही मोड बांधली जाईल वगैरे. अशी काही मोड दृष्टिक्षेपात दिसते का? अशी काही आघाडी होऊ शकते का? व्यक्तिशः म्हणू की काही मला तर एक पत्रकार म्हणून तशी काही परिस्थिती दिसत नाही की बाबा मोठ बांधायची तर कोण बांधणार आणि मोठ बांधायला देखील समर्थ नेतृत्व पाहिजे. या देशात ज्या म्हणजे राजकीय परिवर्तन किंवा बदल झाले त्यावेळी समर्थ नेतृत्व होतं. जयप्रकाशजी नारायण ज्यावेळी देशाला दिसले त्यावेळची 1977 सालची जनता लाट आपण म्हणू, ती समर्थ नेतृत्व आणि त्या नेतृत्वावरचा देशाचा विश्वास
त्यामुळं त्या काळात बदल झाले किंवा नंतरच्या काळात इंदिरा गांधींची लाट आली. ते सुद्धा का घडलं किंवा देशाला इंदिरा गांधी या पर्याय वाटल्या किंवा जनता अनेक पक्षांना घेऊन तयार झालेलं सरकार देशाच्या प्रश्नाला न्याय देऊ शकत नाही अशा प्रकारची भावना झाल्यामुळं लोक परत इंदिरा गांधींकडं समर्थ नेतृत्वपणे म्हणून वळले. हे आपल्या देशाने अनुभवलेलं आहे. परंतु आज आपल्या देशात मोदींना समर्थ पर्याय देण्यात या देशातला विरोधी पक्ष यशस्वी झालेला दिसत नाही. हे कटू सत्य म्हणायचं की सत्य आहे हे आपण स्वीकारायचं. एक पत्रकार म्हणून मला वाटतं आपणही हा मुद्दा मान्य कराल की जे काय देशात बदल झाले, आपल्या देशाच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर देशातल्या नेतृत्वात जे बदल झाले, पक्षीय सत्ता ज्या बदलल्या, त्यावेळी समर्थ पर्याय देशाला दिसल्यामुळं बदल झाले हे आपल्या देशाचा इतिहास सांगतो. त्या पार्श्वभूमीवर आज तरी 2014 नंतर या क्षणापर्यंत मोदींना पर्याय देण्यात या देशातला विरोधी पक्ष यशस्वी झाला आहे असं मला बिलकुल वाटत नाही. याचबरोबर एक आपल्याला दिसून येतं की यंत्रणांचा गैरवापर वगैरे असे जे शब्दप्रयोग आहेत ते आता जास्त चालले आहेत. पण शेवटी याच्यामध्ये दिसतं आपल्याला असं की केंद्रातली स्थिती तशीच आहे आणि राज्याने सुद्धा बहुधा तीच गोष्ट त्या गोष्टीचं अनुकरण केलेलं आहे. एकंदरीत जी आपली सगळी कायदा सुव्यवस्था ज्याला आपण म्हणू त्याला ह्या गोष्टी कशा पद्धतीने मारक आहेत. म्हणजे वरती ईडी सारख्या ज्या गोष्टी आहेत त्याचा होत असलेला वापर आणि दुसरीकडे आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये मग अगदी राणांची अटक असेल किंवा त्यांच्यावर अगदी राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं स्पष्टपणे आपल्याला असं दिसून येतं या सगळ्या घटनांमध्ये की कुठेतरी चालून यंत्रणांचाच हा गैरवापर आहे. नाही, यंत्रणांचा गैरवापर हा विषय हा काही आजचा नाही आहे. हा देखील परंपरेनंच आलेलं आहे आणि या परंपरेनं किंवा उदाहरणार्थ आपलं महाराष्ट्रात मागे 70च्या दशकात जी राष्ट्रपती राजवट लागू झाली होती तर राजकीय सत्तेचा वापर करूनच झालेले होते आणि आज प्रसार माध्यमांचा प्रभाव वाढल्यामुळं प्रत्येक गोष्ट ही आपल्यावर सतत बिंबवली जाते आणि ती प्रकर्षानं जाणवते, अरे हे तर फारच हे आहे. तर या गोष्टी पूर्वीही घडत होत्या, आताही घडतात. त्याचं समर्थन मात्र बिलकुल करता कामा नये. आपल्या देशाची राज्यघटना, न्यायव्यवस्था ही अबाधितच राखली गेली पाहिजे. ज्या वैधानिक अधिकार दिलेल्या ज्या संस्था आहेत, CBI असेल, ED असेल, यांचं स्वातंत्र्य आणि त्यांचे अधिकार अबाधित राखूनच सरकारने काम केलं पाहिजे ही अपेक्षा आहे. ही अपेक्षा जर पूर्ण होत नसेल किंवा त्या अपेक्षाविषयी लोकांच्या मनातच संभ्रम निर्माण होत असेल तर पुढच्या काळात या जसं किंवा काल आपण तो याचा निकाल ऐकला किंवा तो चांगला राष्ट्रद्रोहाचा कायदा स्थगिती मिळते. पुढं चालून एका मर्यादेपर्यंत राजकारण चालू शकतं. त्या मर्यादेच्या पलीकडं पक्ष कुठलाही असेल, परंतु आपली जी भारतीय राज्यघटनेची जी चौकट आहे ती भेदायचा जर कुणी प्रयत्न केला तर ते त्रासाचंच होणार आहे. म्हणजे आणखीन एक विषय की OBC आरक्षणासंदर्भातला आणि OBC शिवाय निवडणुका घ्या. आता तर म्हणजे कोर्टाचं म्हणणं आहे, आता त्यांनी ओपन म्हणले की त्यांनी ओपन जागा ज्या आहेत तिथं तुम्ही OBC उमेदवार द्या असं त्यांनी पर्याय राजकीय पक्षांना सगळा सुचवलेला आहे. आता हे राजकीय पक्षांना हा जो निर्णय एकंदरीत सगळा आला, OBCवरती खरंच हा अन्याय करणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत किंवा राजकीय पक्ष ह्या गोष्टीला तयारच होणार नाहीत अशा पद्धतीचं? नाही, मुळात आता सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यामुळं
तो निकाल स्वीकारून पुढं जाणं हेच आपल्या हातात आहे. त्यावर भाष्य करणंही चुकीचं ठरेल असं मला वाटतं. माने साहेब, एकंदर आता हे सगळी राजकीय परिस्थिती पाहिली, म्हणजे ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी होत आहेत, तुम्ही तर म्हटलं की अति तिथं माती आहे, अति चाललं ह्या सगळ्या गोष्टी. या सगळ्या प्रकाराकडं पत्रकारिता कशा दृष्टीने पाहते आणि जी आत्ताची जी सगळी पत्रकारिता दिसते आपल्याला, खरंच काहीतरी ह्या पत्रकारांची पण कुठेतरी आता घुसमट होताना दिसते का आपल्याला, की चांगलं काय मांडावं, वाईट कशाला म्हणावं? आता अशी काही वेळ आली का ही सगळी? नाही, आता पत्रकारितेच्या बाबतीत याहीपेक्षा आपण असं म्हणूयात की समाजाला पत्रकारितेने काय द्यावं? नाही, खरं तर पत्रकारिता म्हणजे आपण बदलतं. म्हणजे वर्तमानपत्र उघडली किंवा आपण असं चॅनल जरी पाहायला लागलो, नाही, आता पत्रकारिते गतिमानता वाढल्यामुळं, तांत्रिक प्रगतीमुळं पत्रकारिता गतिमान झाली आहे. आणि ही गतिमानता राखण्याच्या प्रयत्नात प्रत्येक पत्रकार, प्रत्येक संपादक हा घाई गडबडीत आपली मूलभूत तत्त्व जी आहेत त्या तत्वाला न्याय देण्याच्या बाबतीत कमी पडतोय, अशा प्रकारचं आजची परिस्थिती आहे. परंतु ही परिस्थिती हाताळण्याचं काम पत्रकार आणि संपादकांनाच करावं लागेल. कारण आज आपण बघतो की बाबा क्रेडिबिलिटी हा जो विषय आहे, हा विषय सुरुवातीला मी आपल्याला म्हणालो की कुठली बातमी दाखवली किंवा कुठली बातमी छापली की बघितल्या किंवा वाचल्या वाचकच सांगतो की याच्यामागं काय अर्थकारण आहे, याच्यामागं लिहिणाऱ्याचा काय स्वार्थ आहे. हे एवढा समाज जागरूक झालेला असताना आपण कशा पद्धतीनं आपली क्रेडिबिलिटी जपायची हे खरं पत्रकार म्हणून आपल्या पुढचं आव्हान आहे. आणि ते आव्हान पेलण्यासाठी ज्या त्या चॅनलच्या मालकांनी, वृत्तपत्रांच्या मालकांनी पत्रकारांचे आणि संपादकांचे प्रश्न समजून तशा प्रकारचं धोरण पुढच्या काळात ठोस धोरण ठरवून वाटचाल केली तरच विश्वासार्हता आणि पत्रकारिता ही समाजाच्या आस्थेचा विषय ठरेल. अन्यथा हे असंच असतं, अशा प्रकारची प्रतिक्रिया समाज जी आता आज उमटते की बाबा एखाद्यानी बाईट दिली की त्यांनी कुठली पातळी गाठली हे न पाहता त्याच्यापेक्षा खालच्या पातळीवरची प्रतिक्रिया आपण उत्साहाने प्रसारित करतो. हे असंच चालत राहतं. अशा प्रकारची भावना समाजाची होईल आणि त्याची किंमत ही पत्रकारितेला मोजावी लागेल. मानसे, मग शेवटी दोष कोणाचा? म्हणजे जे बाईट देतात अशा पद्धतीचा त्यांचा हा दोष म्हणायचा की शेवटी माध्यम म्हणून आपल्याला हे सगळं दाखवणं, लिहिणं, करणं भाग पडतं? मी तेच म्हणालो ना, का ही गतिमानता, ही गतिमानता अबाधित राखत असताना, स्पर्धा अबाधित राखत असताना समाजाला रुचेल, समाजाची ज्याला आपण अभिरुची संपन्नता जे म्हणतो आपण, अभिरुची संपन्नतेला कुठंही बाधा येणार नाही याची काळजी आपण घ्यावी अशी समाजाची अपेक्षा आहे. मग ते स्पर्धेत काळजी घ्यायची की नाही हे ज्या त्या संपादकानं आणि ज्या त्या चॅनल किंवा वृत्तपत्रांच्या मालकांनी ठरवावं लागेल. म्हणजे साहेब, आता एक दिसून येतं आपल्याला की शेवटी म्हणजे आता हे तुम्ही म्हटलं की सगळी गतिमान पत्रकारिता आहे किंवा या सगळ्या गोष्टी, कुठेतरी चालून असं दिसून येतं की एक सनसनाटी निर्माण करणं याला कुठेतरी प्राधान्य दिलं जातं की कुठेतरी तो दर्शक वर्ग खेळून राहायला पाहिजे, खेचला गेला पाहिजे किंवा वाचक त्याकडे आकृष्ट झाला पाहिजे, असे सनसनाटी निवड. पण ह्याच्यामधून आपण कुठेतरी कंटेंट आपण ज्याला म्हणतो ते बाजूला सारलं जातं. नाही, हा तर खूप व्यापक विषय आहे. म्हणजे कंटेंट ज्याला आपण ते सगळं बाजूला सारलं जातो. मग ही जी गोष्ट आहे ही आता जास्त प्रमाणात सध्या दिसून येतं, तर याचा सुद्धा धोका आपण जो म्हणू तो आहेच ना. किंवा पुढच्या काळात विश्वासार्हता असेल तरच समाज तुम्हाला स्वीकारेल. नाहीतर टप्प्याटप्प्यानं एकदा समजलं की बाबा यांचं काही खरं नसतं
नैसर्गिकरित्या समाज दुर्लक्ष करायला सुरुवात करतो आणि एकदा ती सुरुवात झाली की तुमची सामाजिक पत आपोआप खाली येते आणि त्याची किंमत पत्रकारितेलाच मोजावी लागेल ना. जातासाहेब मानेसाहेब, प्रश्न असा विचारायचा की जी काय राजकीय धुळवड आपल्याकडे दिसते, खरं तर तुमचा राजकीय विषयात सगळा हा मांडणी करण्याचा एक हातखंडा, जी काही राजकीय धुळवड आहे ती कुठंतरी थांबेल असं चिन्ह आपल्याला काही दिसतं का? एकंदरीत जे सगळे चालले आहेत आरोप प्रत्यारोप सगळ्या गोष्टी सोडल्या जात आहेत आणि आपण म्हणतोय तसं की ती एक पातळी सोडली गेली आणि महत्त्वाचे लोकांचे जे प्रश्न आहेत ते तर बाजूलाच पडले, त्याच्यावरती कोणी चर्चाच करत नाही. ही नाही, धुळवड कुठेतरी थांबेल असं वाटतं का? हे शेवटी जाऊन आपण करतोय ते चूक होतीये. नाही, या अशा घटनांची एक फेज असते. आपल्याला आठवत असेल की बाळासाहेब ठाकरेंच्या सभा राज्यभर सुरू होत्या. त्यावेळी मला वाटतं शिवसेना BJPचं राज्य होतं आणि अण्णा हजारेंचं आंदोलन अगदी टिपेला पोचलेलं होतं सुरुवातीच्या काळातलं. तर त्या काळात बाळासाहेबांनी अण्णा हजारेंबद्दल अनेक वादग्रस्त विधानं केली की ज्याच्यावर आज जशी आपण चर्चा करतोय. परंतु कालांतरानं हे विषय त्या फेजनंतर तो विषय मागेच पडला ना. त्याच पद्धतीनं आज देखील ही फेज आहे. या फेजनंतर हा विषय आपोआप मागे पडेल असं माझं मत आहे. ज्येष्ठ पत्रकार राजा मानेसाहेब, दैनिक तरुण भारतचे समूह संपादक राजा मानेसाहेब यांच्याशी आपण ग्रेट भेट या कार्यक्रमातून संवाद साधला. महत्त्वाचे अर्थातच राजकीय विषयांवरती चर्चा किंवा त्यांचं एकंदरीत भाष्य, त्यांची जी भूमिका आहे किंवा एकंदरीत स्थिती पाहिल्यानंतर त्यांना काय वाटतं हे जाणून घेणं फारच महत्त्वाचं होतं. आणि जे सध्या काही महाराष्ट्रात आणि देशात चालू आहे त्याबद्दल राजा मानेसाहेबांचं म्हणणं एकच आहे की जी आपल्याला काळजी वाटते की हे राजकारण कुठल्या स्तरावरती जाईल. तर मानेसाहेबांचं म्हणणं असं की ही काही एकदम उद्भवलेली परिस्थिती नाही आहे, तर जे राजकारण आमच्या देशामध्ये आजवर घडत आलं तर त्याचा परिणाम म्हणून ही आपल्याला आजची स्थिती दिसते आहे. आणि यानंतर प्रश्न असा येतो की मग शेवटी थांबणार तरी कधी? तर मानेसाहेबांनी यावरती स्पष्टपणे सांगितलं की एक फेज असते आणि एक वातावरण असतं, एक परिस्थिती असते, ती तेवढ्यापुरती राहते किंवा तिचा कहर तेवढ्यापुरता जाणवत राहतो. पण कालांतराने हे सुद्धा विषय जे आहेत ते मागं पडतील आणि निश्चितच लोकांचे जे प्रश्न आहेत ते आमचे विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी ते हातात घेतील. खरं तर ह्या सगळ्या राजकीय वातावरणापेक्षा सामान्य जनांचे जे प्रश्न आहेत त्याला जेव्हा प्राधान्य दिलं जाईल, म्हणजे राजकीय क्षेत्र असेल किंवा अन्य सगळी क्षेत्र असतील तिथून, तो खरं तर आपण म्हणू की राज्य आणि देशासाठी सोदीन अशाच पद्धतीचं त्याचं वर्णन आपल्याला करावं लागेल. याचबरोबर जी पत्रकारितेची आजची स्थिती आहे त्यावर देखील राजा मानेसाहेब यांनी सविस्तर असं भाष्य केलं आणि ग्रेट भेट या कार्यक्रमात त्यांनी आपला महत्त्वपूर्ण असा वेळ दिला आणि सविस्तर संवाद साधला. याबद्दल इन मेट्रो न्यूज चॅनलच्या वतीनं राजा मानेसाहेबांचे मनःपूर्वक असे आभार. धन्यवाद.